सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजची आपली आजपासून एक सिरीज चालू होणार आहे, जी की आहे ग्रामरची, इंग्लिश ग्रामरची. माझं एक छोटंसं म्हणणं असतं की आपण कोणतीही गोष्ट आईच्या पोटातून शिकून येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला इथे आल्यानंतर प्रयत्न करावा लागतो आणि प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट अधिक आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. तर बऱ्याच जणांना इंग्लिशचा फोबिया असतो की मला इंग्लिश येईल नाही येईल, मला वाचता येत नाही किंवा मला हे होत नाही. तर इंग्लिशकडे नाव इंग्लिशचं घेतलं की थरकाप सुटायला होतो, बरोबर. तर तुमच्या माहिती करता सांगते, इंग्लिश ही जगातली सर्वात सोपी लँग्वेज आहे. कमीत कमी शब्द आहे, कमीत कमी गोष्टी आहे. म्हणजे सगळ्यात सोपी लँग्वेज जर कुठली असेल जगाच्या पाठीवर तर ती इंग्रजी आहे. असं पहिले स्वतःचा माइंडसेट करून घ्या. आणि तुम्ही एवढे जर ग्रामरचे लेक्चर अटेंड केले, पूर्ण ग्रामर बघितलं, पूर्ण जे काही साऊंड्स आहेत ते जर बघितले, तर नक्कीच तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये, तुमच्या बोलण्यात, वागण्यात प्रत्येक गोष्टी तुम्ही इंग्रजी वापरू शकता. तर आजचा डे 1 आहे. तर डे 1 मध्ये आपण बेसिक्स, ज्या इंग्लिशच्या बेसिक्स गोष्टी आहेत तर त्यापासून आपण सुरुवात करूया. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळेजण तितपत नॉलेजेबल आहे की आता आमच्या काळामध्ये म्हणजे 1991 ते 2001 या काळामध्ये 5वी मध्ये इंग्रजी इंट्रोड्यूस केलं जायचं. म्हणजे जो माझा 1ली ते 10वीचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आम्हाला 5वीला इंग्लिश होतं. म्हणजे आता तसं नाहीये. आता मुलांना अगदी ज्युनियर सिनियर पासून किंवा मग जर बालगटातील मुलं असेल, लहान गटातील असतील, मोठ्या गटात असतील, त्यांना लगेच मराठी, जसं मराठी शिकवतात तसंच त्याबरोबर इंग्रजी शिकवल्याला सुरुवात केलेली असते. तर सगळ्यांना A to Z तर सगळ्यांना माहिती आहे. A to Z हे इंग्लिश अक्षर एकूण किती अल्फाबेट्स आहेत? तर हे 26 अल्फाबेट्स आहेत. देअर आर 26 इंग्लिश अल्फाबेट. प्रत्येक लेटरचं अप्पर केस आणि लोअर केस. अप्पर केस म्हणजे काय? कॅपिटल लेटर. आणि लोअर केस म्हणजे स्मॉल लेटर. जसं इथे एक्झाम्पल दिलं बघा मी, हे कॅपिटल आहेत सगळे आणि हे स्मॉल लेटर आहेत. असे 26 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? 26 मुळाक्षर आहेत. त्यातले 5 स्वर आहेत. वॉवेल्स म्हणजे काय? स्वर. स्वर म्हणजे काय? काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार हे जे आपण मराठीत देतो तसे इंग्लिशमध्ये जर आपल्या शब्दाला पूर्ण करायचं असेल, शब्दाचा एखादं नाव आहे, समजा कविता, कविता हे नाव जे आहे तर ते करण्यासाठी आपल्याला तिथं करून दाखवते. आता समजा कविता हे शब्द आहे, कविता, बरोबर. मग आता क उच्चार आला तर मग के, मराठीत आपण ह्या क ला के म्हणतो. क व वेलांटी आली म्हणजे पहिली वेलांटी म्हणून आय आणि टच्या पुढं ए असा शब्द तयार झाला. आता हे असे जर शब्द तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट A to Z माहिती पाहिजे इंग्रजी मधलं. त्याच्यामध्ये A to Z च्या प्रत्येक अक्षराला काय म्हणतात हे माहिती पाहिजे. आणि काना, मात्रा, वेलांटीला मराठीमध्ये काय लागतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर हे जे वॉवेल्स आहेत, इंग्रजीमध्ये 5 वॉवेल आहेत. वॉवेल जरी 5 असले तर त्याचे साऊंड मात्र जास्त आहेत. म्हणजे काय होतं की हे कधी कधी दोघं एकत्र येऊन साऊंड क्रिएट करतात. समजा आउट हा शब्द आपण घेतला तर आउट मध्ये ओ आणि यू दोन्ही पण वॉवेल आहेत, बरोबर. तो वॉवेल येऊन म्हणजे ओ यू एकत्र आला. समजा फूड हा शब्द घेतला आपण, फूड शब्दामध्ये डबल ओ आलाय म्हणजे 2 वॉवेल रिपीट झाले. तर म्हणजे तुम्हाला फक्त वॉवेल जरी 5 असले तरी स्वर 5 नाहीयेत, याचे स्वर खूप जास्ती आहेत. ते तुम्हाला मी आपल्या पुढच्या जे कमिंग लेक्चर आहेत, उद्याचं, परवाचं, डे 2, डे 3 ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी ते एक्सप्लेन करणार आहे की कसे वॉवेलचे साऊंड फक्त जरी 5 असेल तर 5 साऊंड नसून ते किती साऊंड आहेत हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे. तर आता हे जर वॉवेल 5 आहे आणि कन्सोनंट आहेत 21, पण टोटल उच्चार सगळ्यांचे आहेत 44. इंग्रजीमध्ये जसे मराठीत आपल्याला 48 मुळाक्षर आहेत तसे इंग्रजीमध्ये सुद्धा जरी तुम्हाला म्हणजे पूर्ण अल्फाबेट 26 असेल तरी तुमचे सगळे उच्चार जे आहेत ते 44 उच्चार आहेत. 44 किती? 44. म्हणजे A to Z मध्ये 26 अक्षर आहे, पण काही अक्षर एकत्र येऊन काही शब्द तयार होतात. तर ते पण तुम्हाला समजून घ्यायचंय. तर ते पुढच्या डे 2, डे 3 मध्ये आपण शिकणार आहोत. तर आज आपण पाहतो की वॉवेल्स 5 आहे, कन्सोनंट किती आहेत? 21 आहे. कन्सोनंट म्हणजे काय? इंग्रजी अक्षरातले जर 5 वॉवेल सोडून दिले तर उरलेले 21 जे आहेत ते कन्सोनंट्स आहेत. मग कन्सोनंट्स कुठले आहेत? तर BCDFGHJKLMNPQRSTVWXYZ. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे A to Z, आणि त्याला मराठीमध्ये कशाला म्हणजे आला, ए आला तर त्याचा उच्चार काय होऊ शकतो? तर हे आपल्याला इथं ह्या टेबलवरून लक्षात येणार आहे. त्याचा आपण हे महत्वाचं टेबल
बघूया. समजा ए आला तर एचा उच्चार अ होऊ शकतो किंवा ऍ होऊ शकतो. बी आला तर बी चा उच्चार ब होतो. आता ह्या बी च म्हणजे काय होतंय की याचं ना आपण याला असं तंगड मोडणं किंवा म्हणजे अर्ध अक्षर म्हणतो. याच्यामध्ये जेव्हा ए मिळतो तेव्हा तो पूर्ण ब होतो. म्हणजे बी अधिक ए मग ब होतो तो. बॅट शब्द लिहिताना. आता बॅट शब्द लिहिताना काय झाला, बी ए टी. बी म्हणजे ब आणि हा ऍ आला इथं. काय आला, ऍ. मग आता आपण असा लिहितो का, नाही. तर कसा शब्द लिहितो, ब अधिक ऍ, बॅट. आणि टी म्हणजे ट. आता तुम्हाला जर उच्चार माहिती असतील, आपल्याला कधी कधी उच्चार कळतात, शब्द वाचताना तो शब्द फुटला पाहिजे, यासाठी तुम्हाला हे अक्षर जे आहेत ए टू झेड मध्ये कशाला काय म्हणतात, मराठीतला उच्चार काय आहे आणि त्याचं इंग्लिश अक्षर काय काय वापरलं जाईल, यासाठी आपल्याला ही ए टू झेड आपल्याला पाठ करावं लागणार आहे. तर पहिला उच्चार आहे, ए ला अ किंवा ऍ म्हणतात, बी ला ब म्हणतात. आता सी चे दोन उच्चार आलेत, एक आलाय क आणि एक आलाय स आलाय. बरं, आता मी याचं जे ट्विस्ट आहे ते हे सगळं संपलं की याच्या व्हिडिओच्या एंडिंगला याचा एक ट्विस्ट सांगणार आहे. क कधी वापरायचा, सी साठी सी चा उच्चार क कधी करायचा आणि सी चा उच्चार स कधी करायचा, हे मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे. आता पुढचा उच्चार जर आपण बघितला डी, तर डी दोन ठिकाणी आपण मराठीत द ला पण डी वापरतो आणि ड ला पण डी वापरतो, म्हणजे त्याचे दोन उच्चार आहेत. ई हा बरंच स्वर आहे, त्याचा उच्चार कधी ई होतो तर कधी ए होतो. एनर्जी, एग असे दोन शब्द आहेत. एफ आहे तर फ, जी आहे तर ग, एच आहे तर ह, आय आहे तर ई किंवा आय, आयडिया. आणि इथं इन्सल्ट, नंतर ई जो वापरतो आपण तो ई वाला, आय फॉर आयडिया, आणि हा ई वाला वेलांटीसाठी जो वापरतो. मग अशी आपण कवितासाठी जो ई वापरला, तर पहिली वेलांटीसाठी जो वापरला तो ई आहे. नंतर जी, जे चा ज, के चा क. आता ल, शक्यतो मराठीमध्ये ल शब्द आला तरी आपण काय करतो, बाळासाहेब लिहिताना बालासाहेब लिहितो, इंग्लिशमध्ये येलच. आपल्याकडे यल हा एकमेव शब्द आहे ल आणि ळ साठी. कशासाठी, ल आणि ळ साठी. मराठीमध्ये बाळासाहेब जर शब्द आला तर आपण स्पेलिंग लिहिताना काय येतो, बी ए एल ए एस ए एच ई बी, बरोबर. म्हणजे आपण ल आणि ळ साठी दोघांसाठी पण आपण एल वापरतो. एम, म, एन, न, ओ चे दोन उच्चार, एक ओ येतो आणि एक ऑ येतो, ऑक्स. आणि हा याचं पण आता आपण समजा आता इथे एखाद्या गावाचं नाव लिहू आपण, याचा उच्चार ओ होईल असा. किंवा एखादं कोयना धरण आहे, माहिती ना तुम्हाला कोयना. तर कोयनामध्ये आता क आणि ओ, को य ना असं स्पेलिंग तयार होतं. म्हणजे कधी कधी आपण जे मराठी जे नाव गावांची नावं आहे, प्रॉपर नाउन्स आहेत वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा याचा उच्चार ओ पण होतो. इथे बघा को झाला, को झाला का, याला वाचताना आपण कॉयना वाचणार का, कॉयना नाही, काय वाचणार, कोयना. हे धरणाचं नाव आहे, कोयना धरण. तर मग कधी उत्तर याचा ओ होतो मराठीत असेल तर, आणि इंग्लिश शब्द असेल तर ऑक्स. आता बघा काय झाला, याचा उच्चार ऑ झाला. बॉक्स काय उच्चार झाला, ऑ झाला. तर कधी उच्चार याचा ऑ होतो तर कधी ओ होतो, हे आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्की बघणार आहे. आता पुढचा शब्द आहे पी. पी ला म्हणतात प, क्यू ला म्हणतात क्व. क्विक शब्द येतो आपला, इंग्लिशमध्ये क्विक असतो, क्विल असतो. तर तो क आणि व एकत्र येऊन क्व होतो, क्व, जोडाक्षर तयार होतं. र म्हणजे आर ला काय म्हणतात, र. एस ला स, टी ला ट किंवा त. आता मराठीमध्ये म्हणजे ह्या आपण जेव्हा मराठी अक्षरांचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहितो तेव्हा ट जर आला, ट मराठीतला ट टरबुजाचा आला तरी आपण टीच लिहितो, आणि त तलवारीचा आला तरी पण आपण टीच लिहितो. हे झाले टी पर्यंत. आता यू परत काय आहे, वॉवेल आहे. याचा पण उच्चार तुमचा शब्दानुसार याचे उद्या जे आपण पुढचे कमिंग लेक्चर आहे त्याच्यामध्ये याचा उच्चार अ कधी होतो आणि य कधी होतो हे आपण पाहणार आहे. व्ही ला व होतं आणि व्हॅन होतो. आता बघा वनिता हे नाव आहे, वनिता, बरोबर. आता वनिता नाव आहे, वनिता. आता इंग्लिश मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर काय म्हणा, VANITA, वनिता. मग याच्यामध्ये उच्चार काय झाला, व झाला मराठीमध्ये करताना. आणि इंग्लिश मध्ये जर एखादा शब्द आपल्याला लिहायचा असेल तर बघा व्हॅन आहे, स्कूल व्हॅन असते, बरोबर. आता इथे उच्चार काय झाला, व्हॅन झाला, व झाला, व ला व जोडलं आणि याला काय म्हणू आपण, व्हॅन. काय म्हणतो आपण याला,
व्हॅन. म्हणून इथं व्ही चे दोन उच्चार दिले, एक व आणि दुसरा व्ह. डब्ल्यू चे पण तसेच आहे, व्या. आता व्या कधी होतो बघा, आता वॅक्स, त्याचा उच्चार काय झाला, व्या झाला. नंतर व पण आहे, वॉल असतो, वॉल, त्याच्यामध्ये पण व होतं, आलं लक्षात. व आणि व असे दोन्ही पण उच्चार आहे. आता एक्स जो आहे त्याचा उच्चार होतो क्स, क ला स जोडलं क्स, काय क्स, क ला स जोडलं, जोडाक्षर आलं एक्स, तसं म्हणतो आपण क्स, एक्स. क ला स जोडून येतो, वाय ला य आणि झेड ला झ किंवा झी म्हणतात. झेडचे दोन उच्चार आहे, एक जर आपण अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश बघितलं तर दोन्ही याच्यामध्ये एका झेडला झ म्हणतात, दुसरीकडे झी म्हणतात, आलं लक्षात. असे हे उच्चारांचं गणित आहे. आता इथपर्यंत आपण बघितलंय. तर आता आपण हे जे मराठीतले जे स्वर आहेत त्याला इंग्रजीमध्ये कोणत्या अक्षराने रिप्लेस केलं जातं तर ते आपण बघणार आहे. म्हणजे मराठीतले स्वर आहेत अ पासून आ पर्यंत, आणि हे दोन नवीन स्वर आहेत ए आणि अ. मग जर अ असेल तर ए लावतो, अ कधी असेल शब्द पूर्ण करण्यासाठी, ब असा शब्द आपल्याला पूर्ण करायचा, ब लिहायचा, आपण काय लिहिणार ब, बरोबर, ब अधिक अ, मग हा अ त्याच्यामध्ये ऍड होतो. बा लिहायचा तर काय करणार बघा, असं बा म्हणजे डबल ए लिहितो कधी कधी, पण आपण आता जर मोठा उच्चार असेल तर डबल ए लिहितो, नाही तर आपण छोटे स्मॉल उच्चार असेल उच्चारानुसार आपण त्याला चेंज करतो. पहिली वेलंटी असेल तर आय, दुसरी वेलंटी असेल तर डबल ई, पहिला उकार असेल तर यू, दुसरा उकार असेल तर डबल ओ. ए असेल म्हणजे एकच मात्रा असेल तर ई, आणि दोन मात्रे असतील तर काय लिहितो ए आय. एक काना एक मात्रा असेल तर ओ, एक काना आणि दोन मात्रे असेल तर औ. एक अनुस्वार असेल तर अनुस्वाराचे दोन अर्थ होतात, एक होतो आंबा, काय होतो आंबा, आंबा आला म, अनुस्वाराचा उच्चार झाला म, आंबा म झाला. आणि अंगठी, अंगठी, आता उच्चार काय झाला न झाला. जेव्हा अनुस्वाराचा उच्चार न साऊंड करतो न, मग तेव्हा यन येतो, आणि जेव्हा अनुस्वाराचा उच्चार म साऊंड करतो तेव्हा काय येतं एयम येतं. अंगठी आणि आंबा हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. अंगठीला काय येतो न उच्चार येतो, आणि आंबा शब्द लिहिताना अनुस्वाराचा उच्चार म असा होतो. आता पुढे आहे विसर्ग. तर विसर्ग शब्द म्हणजे कधी वापरतो आपण, जेव्हा ज्याला पुढे असा विसर्ग असतो, तर तेव्हा आपण जेव्हा मराठीचं ट्रान्सलेशन करतो इंग्लिशमध्ये किंवा काही शब्द असतील असे, तर याला दोन जे डॉट असतात त्याला काय म्हणतात विसर्ग म्हणतात. तर त्याचा उच्चार एकच होतो ए एच, आहा, काय होतो याचा उच्चार आहा. आणि हा आता हे दोन जे आहेत इतके दिवस 12 खडी होती, पण आता काय झाली 14 खडी झाली. काही काही इंग्लिश शब्दाला आपण रिप्लेसमेंट, तुम्हाला काही जर विचारलं आता मोबाईलला मराठीत काय म्हणतात सांगता येईल, सांगता येईल बाकीच्यांना कुणाला काय म्हणतात नाही, मोबाईलला काय म्हणतात इंग्रजीमध्ये भ्रमणध्वनी, काय म्हणतात. बरं, आता तुमच्या एवढ्या 50 जणांपैकी एक जणाला माहिती आहे मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणतात म्हणून, बरोबर, पण बऱ्याच जणांना माहितीच नाही. म्हणजे असे काही शब्द आपल्या आता मराठीमध्ये शिरलेत की ज्यांचे आपल्याला इंग्रजी शब्द माहितच नाही, म्हणजे मराठी शब्द माहितच नाही. म्हणजे काय झालं इंग्लिश शब्दांना आपण अडॉप्ट केले, बरोबर. आता तुम्ही म्हणजे घरच्यांना काही जणांना असं वाटतं की आपण नाही का म्हणजे इंग्लिश शब्द वापरले मग आपण खूप हे, आता सफरचंद म्हणू शकतो पण घरी काय होणार ऍपल आणले, बरोबर. म्हणजे तो काय झाला लिहिताना तो ए आणि ओ आपल्या बोली भाषेत घुसलाय, मराठीत शिरलाय, परकीय आक्रमण केल्यासारखे ते दोन्ही शब्द आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत. तर त्याचा पण उच्चार आपल्याला समजून घ्यायला लागेल. जर ए आला तर ए असतं आणि ओ आला तर ओ असतं. अशी ही 12 खडीच्या ऐवजी आता 14 खडी झाली आहे. ए साठी अ आणि अ साठी ओ. ओ आता राहिला आहे ट्विस्टचा विषय. तर आजचा ट्विस्ट आहे बघा, हा जो सी आहे, सी चे दोन उच्चार दिलेत मी तुम्हाला. कधी कधी सीचा उच्चार क होतो तर कधी कधी सीचा उच्चार स होतो. मग याच्यासाठी काय नियम आहे बाबा, कसं लक्षात ठेवायचं सीचा उच्चार क होणार की स होणार. तर त्याचे छोटासा एक नियम आहे, प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे त्याच्या मग काही ना काही कारण असतं, काही ना काही नियम असतात. तर बघा इथं मी लिहिलंय आता सी, सॉफ्ट सी आणि हार्ड सी. सॉफ्ट सी म्हणजे काय झालाय, इथं सीचा उच्चार स झालाय, काय झालाय सीचा उच्चार स झालाय. आणि इथं हार्ड सी म्हणजे इथं सीचा उच्चार क झाला. बघा आता सिंपल एक्झाम्पल आहे, कॅटचं स्पेलिंग आहे कॅट. कॅटचं स्पेलिंग आता मी तुम्हाला जर उच्चारावर लिहायला लावलं, एखाद्या मुलाला मी एबीसीडी शिकवलेले उच्चारावर म्हणलं लिही बाबा कॅटचं स्पेलिंग, मग तो काय लिहिणार, काय लिहिणार जनरली काय लिहू शकतो सांग बरं,
आता तुम्हाला कॅटचं स्पेलिंग सगळ्यांना दॅट मच यू आर टॅलेंटेड. ओके, तेवढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण एखादा नवीन छोटा मुलगा आहे, त्याला सांगितलं कॅट शब्द लिही, तर तो सीच्या ऐवजी के लिहू शकतो. बरोबर, बऱ्याच वेळा मिस्टेक होते. पण तिथं सीच्या ऐवजी केच्या ऐवजी सीच बरोबर आहे. कॅटचं स्पेलिंग काय आहे? CAT कॅट आहे. मग इथं तुम्ही म्हणता मॅडम के का नाही वापरला? म्हणताना क म्हणल्या तुम्ही, कॅट असं म्हणलं. मराठीत आपण कॅट अशी लिहितो, कॅट. मग तुम्ही तर म्हणले पाहिजे मॅडम इथं क आला, मग तुम्ही हाच घ्यायला पाहिजे, के घ्यायला पाहिजे. घेऊ शकत नाही, कारण इंग्लिशमध्ये जरी शब्द थोडे असेल, इंग्लिश लँग्वेज सोपी असेल, तर थोडीशी कन्फ्युजिंग आहे. कशी आहे? थोडीशी. म्हणजे थोडेसे आपण नियम लक्षात ठेवले तर आपलं आयुष्य पुढचं सोपं होऊ शकतं. फक्त नियम लक्षात ठेवायचे आपल्याला. आता काय नियम दिला? सी चा उच्चार सॉफ्ट सी म्हणजे स कधी होणार, आणि सी चा उच्चार हार्ड सी म्हणजे क कधी होणार. बघा इथं नियम दिला. जेव्हा सी अक्षराच्या पुढे, सी या शब्दाच्या पुढे ई आय किंवा वाय आला, काय आला? ई आय किंवा वाय आला, तर त्याचा उच्चार स होतो. उदाहरणार्थ बघा, सेंटीमीटर. इथं केंटीमीटर म्हणलो का आपण? नाही. काय म्हणलो? सेंटीमीटर. हे आहे सर्कल. इथं उच्चार काय झाला? सीचा कर्कल झाला का? नाही. काय झाला? सर्कल. नंतर पुढचा शब्द आहे डिसाइड. इथं पण सी काय झाला? डिकाइड झाला का? मग तुम्ही कन्फ्युज होता, मॅडम सी तर आपण क आणि स दोन्ही वापरतो. मग आता तुमच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं? की सी चा उच्चार स कधी होणार आणि सी चा उच्चार क कधी होणार. मग हा सेंटीमीटर, हा सर्कल, हा डिसाइड आणि हा सेलिब्रेट. म्हणजे इथं हे सगळे सी चे काय उच्चार आहेत? आता तुमच्या लक्षात आलाय नियम. काय लक्षात आला? म्हणा माझ्या माग. इफ द सी इज followed by letter EIY, then it is sound as a S. स मराठीतलं स होतो. बरोबर. When the C is followed by AOU, then it is sound as a K. आता तुमच्या नक्की पक्क्या लक्षात आलं. AOU. सीच्या आधी एक्झाम्पल दिलं बघा. कॅट आला, ए आला, इथं ए आला, इथं ओ आला, इथं यू आला. हे बघा AOU. सीच्या पुढे काय आला? ए आला. कूल. समजा कॅन्डी, कूल, क्यूट. क झाला उच्चार. बघा सीचा काय झाला? क झाला. आता हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. माहिती होतं कुणाला याच्या आधी? माहिती होतं का कुणाला? एनीवन? आता तुम्ही 8वी 9वी 10वीची मुलं आहेत, पण आता 8वी 9वी 10वी येईपर्यंत या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या. तर आता तुम्हाला नव्याने माहित झालंय. तर याच्यासाठी आपल्याला उच्चारासाठी, प्रोनाऊन्सिएशनसाठी आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे. याचे नियम आपल्याला माहित पाहिजे. मग आता पुढे तुम्हाला कुठेही जर आला सी, तर तुम्ही क कधी उच्चार करायचा आणि स कधी उच्चार करायचा लक्षात राहील. मग सांगा बरं, क कधी करायचा? AOU हा शब्द जर सीच्या पुढे आला तर त्याचा उच्चार काय होणार? क. आणि EIY हे जर शब्द आले तर त्याचा उच्चार स असा होणार. कळाला आजचा ट्विस्ट? चला, आशा आहे तुम्हाला शिकवलेला सगळा पाठ आज कळला असेल. तर आता ग्रामरची सिरीज सुरू झाली आहे आणि ही सिरीज मे बी पुढच्या 30 दिवस चालू शकते किंवा 32 दिवस चालू शकते. डिपेंड्स ऑन कसे लेक्चर आपण डिवाइड करतो त्याच्यावर आहे. तर पुढचे लेक्चर नक्की पहाच, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.